अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आम्ही लेकरे अज्ञानी करीतो आर्जव कर जोडूनी, इच्छा आमच्या मनी दर्शन व्हावे याच जीवनी। नाही संसाराची वेणी, नाही पष्टरिंपूंची देणी, तन्मन अर्पण चरणी तुझ्याच नामाची वाणी। संत महत जगती नाही संसाराची प्रीती, तव नामाची कीर्ती नाही जीवनात अधोगती। जावे समर्थाच्या गावा, स्वामी तोच अनुभवा, म्हणे गजानन रावा, स्वामी एकच तो जाणावा। स्वामीतून गजानन परत यावा। देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहिले पाहिजे। कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव देखील चुकलेला नाही। आपल्यावर जळणारी, आपली बदनामी करणारी आपल्याच जवळची माणसं असतात, कारण परक्यांना आपल्याबद्दल एवढं माहितीच नसतं जेवढं आपल्या जवळच्यांना माहिती असतं। स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा, चांगली वेळ तुमची निश्चितच येईल। ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो। सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, परंतु त्या सुटणाऱ्या असतात। या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना, त्याची अडचणी आयुष्यभर संपत नाही। परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा। योग्य वेळ तो इतकं देतो की मागायला काही उरतच नाही। जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहेत, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे। आपण वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायलाच मिळणार नाही। ज्यांच्या मनामध्ये स्वामी त्यांना कशाची भीती। स्वामी म्हणतात, अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनातच असतात। ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही, आणि ध्येयासारखे कोणतेही पुण्य नाही। का भरकट आहेस, सावर तू स्वतःला, मी तुझाच आहे, ठणकावून सांग तुझ्या या मनाला। स्वामी म्हणतात, जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाहीत। एकतरी ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात। स्वामी बोलतात, सुखासाठी कोणापुढे तू हात पसरू नको। मला मानतोस ना, मग मी निवडलेल्या मार्गावर तू चालत राहा। थोडा खर्तर आहे पण योग्य आहे। जसा जसा पुढे जाशील तसा तसा तुला सुखाचा गंध येईल, कारण काही अंतरावर मी सुख हातात घेऊन तुझी वाट पाहत आहे। देऊळ बंद करून सुद्धा राघव शास्त्रीसारख्या भटकलेल्या माणसाला स्वामींनी बाहेर येऊन योग्य मार्ग दाखवला, तर आपल्यासारख्या स्वामी भक्तांना स्वामी कधीच एकटे सोडणार नाहीत। विश्वास ठेव, प्रत्येक संकटातून आपल्याला तेच बाहेर काढणार आहेत। आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितंक सत्य आहे तितकेच सत्य ही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामी शिवाय दुसरे कोणीच नाही। आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे। त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्याला जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो। स्वामींबद्दल सांगणारे आयुष्यात खूप भेटतील, पण ज्या दिवशी स्वामींवर प्रेम करणारा खरा कोणी स्वामी भक्त भेटेल त्या दिवसापासून स्वामी भेटणीचा दिवस फार दूर नसेल हे नक्की आहे। तुझ्या मनासारखे घडत नाहीये म्हणून चिंता करू नकोस। कधी कधी तुझे निर्णय चुकतात, पण माझे नाही, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे। देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत, की ते तुमच्या अडचणीला सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ते। फक्त निमित्तांना साफ ठेवा, दिवस सगळ्यांचेच बदलत असतात। तुझ्या अंतर्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तो खेळतो आहेस ना मनाशी, त्यात तुला मी मार्ग
आयुष्यात खूप सारे जण येतात जातात, प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं. पण जे आपल्याला सुख दुःखात सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत विसरायचं नसतं. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेव, त्या कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेव, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेव, ते आपले भविष्य घडवते. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही. दगडासारखा कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेव. परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाहीत. जीवनात एक प्रतिध्वनी आहे. इथे सर्व काही परत मिळत जाते. चांगले वाईट सत्य असत्य म्हणून सर्वांना चांगल्या गोष्टी विचार देण्याचा प्रयत्न करा. निश्चितच सर्वात चांगला श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडे परत येतील. आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघा, मी तुमच्या मागे असेन. पण दुःखामध्ये वळून बघू नका, कारण तेव्हा मी मागे नाही, तुमच्या सोबतच असेन. मन मोकळे पाण्याने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावयाची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्ती सोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करा. काही गोष्टीही जेव्हा आपल्या हातात नसतात तेव्हा त्या नशिबावर नाही तर आपल्या स्वामींवर सोडून द्या. एक वेळ नशीब साथ सोडेल पण स्वामी नाहीत सोडणार. घेणाऱ्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते आहे अहंकार. सकाळी हसरी असावी, ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी. मुखी असावे स्वामींचे नाम, सोपे होईल सर्व काही काम. असंच आपल्या स्वामी समर्थांचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.